आज आपण गणित क्रिया करताना की कशा पद्धतीने लिहायचं ते शिकणार आहोत। बघा, सुरुवातीला आपण या पद्धतीनं संख्या लिहितो। वरची संख्या ही पूर्ण लिहून घ्यायची, त्याच्यानंतर प्लसचं चिन्ह द्यायचं आणि मग खालची संख्या लिहिताना मात्र युनिट कडून लिहायचं। खालची संख्या कुठून लिहायचं? युनिट कडून। म्हणजे 3, 2, 7 या पद्धतीने लिहित यायचं, बरोबर आहे। मग आता 6 आणि 3 9 किती झाले? 2 आणि 2 4 3 आणि 7 10 किती आले? 10। याचं उत्तर किती आलं? 1049। व्हेरी गुड। मग आपण उत्तर इकडून कसं काय वाचलं? इकडून तर वाचलं नाही ना। मग तुम्ही ते लक्षात ठेवायला पाहिजे की टीचरने सांगितले बाबा युनिट कडूनच लिहायचं, उत्तर पण युनिट कडूनच वाचायचं असं नाही। उत्तर कधीही या 100 कडून 1000 कडूनच वाचत जायचं, समजलं का? आता हे वर गणित दिलेलं आहे, मग ते गणित आपण कसं लिहायचं? ह्या युनिट कडून लिहिण्याचा काय फायदा होतो ते बघा। सर्वांनी एक लक्ष द्या, तर बसा काय फायदा होतो बघा। 3, 2, 7। मग आपण आता ही संख्या कशी लिहायची? युनिट आहे 2, इथला युनिट किती आहे? 7। युनिटच्या खाली युनिट घेतले 2, 5च्या 10च्या खाली 10 घेतले 5, 6च्या 100च्या खाली 100 घेतलं 6 आणि हा आहे तो 1000 आहे। मग हा 1000 काय करणार आहे आपण? थोडं पुढे घेणार आणि या ठिकाणी प्लसचं चिन्ह देऊन मग त्याची आपण ही मांडणी पूर्ण करणार आहोत, समजलं का? मग आता आपल्याला आन्सर काढताना खूप सोपं जाईल। 7 आणि 2 9, 2 आणि 5 7, 3 आणि 6 9 गुड। आणि 1 च्या वर म्हणजे 1000 आहे का कुठला? नाही, म्हणून 1000 ला 1000 तसच्या तसं घ्यायचं। तर उत्तर किती आलं निशान? 1979। व्हेरी गुड। मग उत्तर किती इझी काढता आलं आपल्याला। आणि जर आपण अशा पद्धतीचं, आता बघा इथे एक पद्धत घेऊन दाखवते, 3, 2, 7 आणि मग आपण जर डायरेक्ट उत्तर हे लिहिलं 1 ला 1, 6 ला 6, 5 ला 5 आणि 2 असं घेतलं तर गणित बरोबर येणार नाही। बघा, 1000 होतं 100च्या खाली आलं, हे चुकीचं आहे। हे 100 होतं 10च्या खाली आले, हे चुकीचं आहे। 5 10